सो दादा या साक्षी ऑर्गॅनिक्स प्रोजेक्टसाठी मला नेक्स्ट वीकपासून जॉईन करायचं आहे, माय राईट? राईट. यू स्टडी द प्रोजेक्ट दिस वीक. प्रोजेक्ट काय आहे, आपण त्यात काय करतोय हे नीट समजून घे. आपली इन्व्हेस्टमेंट काय आहे. एक मिनिट, सॉरी टू कट यू, पण हे सगळे नंबर्स आहेत, मला काही कळतच नाही आहे. प्लीज कोणाला असाईन करशील का मला हेल्प करायला? आय न्यू तुला मदत लागणार आहे आणि म्हणूनच मी विचार करतोय की तुझ्या ट्रेनिंगची जबाबदारी मिस परबला द्यावी. हो, मिस परब म्हणजे शर्वरी? हो काय हो. नाही म्हणजे शर्वरीवर एवढा विश्वास आहे तुझा? तिच्यावर नाही, तिच्या कामावर. ओ, कामावर विश्वास आहे. याच शर्वरीला थोडे दिवस अगोदर जॉबवरनं काढणार होतास, पण कामावर विश्वास आहे हे ऐकायला चांगलं वाटलं. कामाबद्दल बोलूया आपण. अरे असं काय करतो, एवढी स्मार्ट आहे का ती शर्वरी? नाही म्हणजे खानोळकरांच्या यंग जनरेशनला तिला ट्रेन करायला सांगतोयस, एवढी स्पेशल आहे का ती? स्पेशल असं काही नाही, पण कामात प्रामाणिकपणा आहे. काम सांगितलं की वेळेत पूर्ण करते. कुठलीही जबाबदारी घेतली की ती शेवटपर्यंत नेते. खूप मेहनती आहे, क्रायसिसमध्ये घाबरत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या कामावर विश्वास आहे, त्यामुळे चुका कमी करते. रिअली? हो, पण एकदा बोलायला सुरुवात केली की कानातून रक्तच काढते. नॉक करून येत नाही बघ, ह्यालाही कळतं. हा सुद्धा दाराकडे हात दाखवतोय. सॉरी, पण कानातून कोण रक्त काढतं? अरे जे जास्त बडबड करतात ते कानातून रक्त काढतात बरोबर आहे. आणि जे नॉक करून येत नाहीत ना ते डोकं उठवतात. आता सॉरी बोलली ना. बोलली ना. सर, मी तुम्हाला काही मेल्स केलेत, प्लीज लवकर अप्रूव्ह द्या, म्हणजे अर्जंट काम आहे. तेच करतोय मी. वाचू ना. शर्वरी, तू करेक्ट टाइमवर आलीस. का? दादाने तुला मला ट्रेन करायची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला सांगितली. मी बेस्ट आहे. मी तुला चांगलंच खरं तर ना, मी सगळ्यांनाच चांगली ट्रेनिंग देऊ शकते. म्हणजे बायकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं. आता फक्त याला ट्रेन करायचंय. साक्षी ऑर्गॅनिक्सची सगळी माहिती याला सांगा. अजून पण खूप काही बोलत होता दादा. गौतम, बोलण्यात वेळ वाया घालवणारेस का तू? अरे असं काय करतो, आपल्याला स्टाफला एनकरेज करायला नको का? शर्वरी, दादा तुला खूप प्रेस करत होता. त्याचं असं म्हणणं होतं की तू खूप स्मार्ट आहेस, तू मेहनती आहेस. गौतम, इनफ. आणि काय ते तू क्रायसिस मध्ये घाबरत नाहीस. खरंच म्हणजे खरंच माझी तारीफ करत होता हा. अरे अजून काय काय बोलला माहितीये? आणि काय? तुम्ही काम करणार आहात का फक्त बडबड करणार आहात? नाही, बडबडच करायची असेल तर बाहेर जाऊन बसा. आणि तू कपडे बदलून काही होणार नाहीये. काम करशील तर लग्न होईल. आहे ना लक्षात? बघितलंस? आणि तू बोलत होतास की हा तारीफ करतो. चल. अरे बाप रे, लोणावळ्यात गर्दी बघा माणसांची पाऊस बघायला. भानुआजी, तिथली माकडे म्हणत असतील, आली शहरातली माकडे इथे पाऊस बघायला. कॉफी. कॉफी आणते. आई, जरा बोलायचं होतं. बोल. गौतमच्या साखरपुड्याबद्दल बोलायचंय. आपण किमान ऑफिशियल बोलणी करून घेऊया ना. ठरलंय ना सगळं. दोन्ही फॅमिलीमध्ये सगळ्यांचा होकार आहे. काय ठरलंय हे सगळं? जे काय ठरलंय ते वेगळं आहे ना. लक्षात आहे ना तुझ्या? आहे माझ्या लक्षात. मी विसरलो नाहीये. पण किमान पुढे बोलणी करून घेऊया. एंगेजमेंटची डेट फायनल करता येईल. एंगेजमेंट करून घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना आता. हा, तर हा आठवडा बघ ना किती बिझी आहे. असं काय करतो, सिंगापूरवरून क्लायंट्स येणार आहेत, त्याच्याबरोबर मीटिंग्स आहेत आपल्या. रेस्टॉरंटचं काम आता फायनल टचेस सुरू आहेत. त्याचं इनॉग्रेशनचं काम आहे आणि नवीन स्टाफ रिक्रूट केला, त्यांचं ओरिएंटेशन आहे. मग त्या मेयरकडे मीटिंग आहे, विसरलास का?
दिस वीक इज व्हेरी व्हेरी बिझी. नेक्स्ट वीकमध्ये बघू. आई पुढच्या आठवड्यात अशी कामं असणारच आहेत, पण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना. आई प्लीज 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 माझं ऐकून घ्या एकदा प्लीज. सगळं ठरलंय पण एंगेजमेंट कधी होणार माहित नाहीये, लग्न कधी होणार माहित नाहीये. किती दिवस नुसत्या आशेवर राहणार ते लोक. आणि मी तुझी अट मान्य केली आहे ना. गौतमचं लग्न नाही होणार आहे एवढ्यात, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना दिसतंय. पण ऍटलिस्ट एंगेजमेंट. आसावरीच्या आईबाबांना फार काळजी वाटते. निदान एंगेजमेंट झाली तर त्यांना दिलासा मिळेल थोडा. प्लीज प्लीज आपण भेटूया त्यांना, बोलणं पुढे सरकवूया. काय रे देवा, इतके दिवस तो एकटा गौतम होता, आता तू त्याचा माउथपीस झालायस. लगेच माउथपीस काय ग? आणि जय काय चुकीचं बोलतोय? तो अगदी बरोबर बोलतोय ना. हे बघ, माझं प्रामाणिकपणे मत आहे की लग्न ठरलंय ना, मग ते 6 महिन्यात व्हायला हवं. घोंगडी भिजत पडली ना की उगीच अडचणी येतात. आणि त्यांना वाटेल आपण वेळ वाया घालवतोय. मग काय तर, आधीच तू एवढी मोठी अट घातली आहेस की त्यांना एवढं टेन्शन आलेलं आहे. गौतमचा पेशन्स फार काळ टिकणार नाही, आपल्या सगळ्यांना माहिती. आत्ता कुठे मार्गी लागलाय तो. अगं एंगेजमेंट झाली तर अजून जबाबदारीने वागेल ना. आणि मुळात ह्यात एवढा विचार करण्यासारखं काहीच नाहीये. आणि कामं काय ग, ते होतच राहणार. आणि मला असं वाटत नाही की ह्यात असं कुठलंही काम आहे जे तू नंतर करू शकणार नाहीस. आपला बिझनेस काही लगेच बुडत नाही. आणि आपल्या मुलाचं लग्न आहे, ते तुझ्या कामापेक्षा कमी महत्वाचं आहे का? जय, तू त्यांना कळव आणि उद्या भेटायला बोलवून घे. जय, त्यांना उद्या सकाळी 11 वाजता यायला सांग. त्यांना उगाच वाट बघत बसायला लावायची काहीच गरज नाहीये. तेजू, जय, आता मी सांगते तसंच कर. त्यांना फोन कर आणि बोलावून घे. अगं हे काय? हो मी फोन करतो त्यांना. मॅम, करायची का मग आता परबांच्या स्वागताची तयारी? हो करायचं ना. जंगी स्वागत करायचं परबांचं. मी येऊ? काय हॅपी? एक काम कर, फोन लाव. मीच लावून देतो. तूच बोल. नाही बोल बोल तूच बोल. अरे बोल रे बोल बोल बोल, तू रिस्पॉन्सिबल माणूस आहे ना, बोल. घरातला रिस्पॉन्स. नौटंकी. स्पीकरवर टाक. लाऊडस्पीकर आणू? नाही फोन स्पीकरवर टाक. पप्पा तुमचा फोन वाजतोय. सहाने शिडीने वर आले. ए का मग तू माझं गाडी टाकलेला. चिटिंग करते. चिटर.